ह्या प्रकरणाशी जेवढे संबंधित अधिकारी असतील, संस्था असतील, त्यांचे जे मेन हेड असतील, सीओ असतील, त्यांच्याशी आता तुम्हाला चर्चा करायला सुरुवात करावं, बरोबर. आणि ती चर्चा आता तुम्ही इतक्या दिवसापूर्वी वेगळ्या मार्गाने केली होती. आता फक्त उद्देश एकच पुढे ठेवायचा आहे की आपल्याला जे काही करायचं आता ती लोकशाही मार्गाने करायचं, तो काही विषय बरोबर. आणि म्हणजे निदान म्हणजे कारखाना जेव्हा चालू होईल तेव्हा चालू होईल, परंतु जे काही मेन प्रश्न आता ते भेडसावत आहेत त्याला हात घालायला गती येऊन जाईल. कारण जोपर्यंत आता आपण जागृत होत नाही ना तोपर्यंत काही ते फार कोर्ट कचऱ्यांपर्यंत पोहोचले. ते त्यांच्या लोकशाहीच्या मार्गाने चालले, म्हणजे त्यांच्या लोकशाहीच्या त्यांच्या लोकशाहीच्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने नियोजन करा तुमच्या पद्धतीने. चालेल, तुम्हाला त्याप्रमाणे आपण 100% आपण एकत्र आलो, याची गती देऊ. कसं आपल्याला कोणत्या पद्धतीने जाते गडाख साहेब आम्ही सर्व पदाधिकारी कमिटी बनवा तुमची एखादी जी ऍक्टिव्ह काहीच विषय नाही. संघटना झाली आता ही काय झाली बघा. आता तुम्ही ना कामगार संघटना आहे, सभासद पण घ्या, शेतकरी पण घ्या. बर चालेल, ते 5-7 लोक घेऊ. निर्भय महाराष्ट्र पार्टी हा पक्षच असा आहे की हे सगळं मोकळं. आता मी कसं बोललो की तुम्ही कामगार संघटनेचा तुम्ही तुमचा स्वार्थ बघाल, बरोबर. मला ते लोक आहे, मला या कारखान्याशी जे संबंधित लोक आहे सगळे आहे, आणि त्याच्यातला एक जरी तुम्ही घेतला आणि त्याची एक कमिटी तुमचं कामगार संघटना आहे ही राहू द्याच, मी त्याला विरोध नाही. निफाड सहकारी सहकार संघर्ष समिती हा एक विषय घेऊन ती एक समिती स्थापन करा. त्याचं तुम्ही शिष्टमंडळ राहाल सगळे. ज्या वेळेस इथून पुढं प्रांताधिकारी म्हणा, कोणी असो, तहसीलदार म्हणा, पोलीस असो, इथून ते पंतप्रधानांपर्यंत जरी जायची वेळ आली तुमची ही जी कमिटी आहे, आमचे जेवढे काही काय असतील ना जो ग्रुप तयार ग्रुप आणि तुमचे आमचे ग्रुप तयार करा. व्हॉट्सअपचा जे काही कम्युनिकेशन होईल आपल्याला लगेच वैयक्तिक ग्रुपवर येऊन जाईल. आम्ही सभासदांची 4-5 नावं घेतो. इथले तपलीदार त्यांची नावं विषय त्यांना इन्व्हॉल्व करू. मला फक्त म्हणायचं हे जे पण नावं घ्या. अर्थात काही वेळेस आता समजा मी म्हटलोय माझं नाव घ्या, मी फक्त म्हणतो मोठे असं नाही पाहिजे. तो काम करणारा पाहिजे. जो कोणाच्या नाही कामगार संघटनेत जो असेल तो व्यक्ती असा पाहिजे, त्यांनी त्यांना वेळ दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. सभासद असेल. मला शेतकरी पण हवंय बरं. शेतकरी घेतोय ना शेतकरी पण आम्ही 5 गावात जे काही कामगार आहेत ना, कामगारांमध्ये सभासद आहेत, त्याच्यामुळे प्रश्न मिटणार. ते झाले पण निव्वळ सभासद म्हणून पाहिजे. कामगारांचा सभासद झाला गावातले सभासद आणि इथे जे व्यापारी होते, छोटे छोटे दुकानदार आहे, याच्यातला एखादा घ्या. म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य असेल. कारण काय होतं 2-3 जण असले लोकांमधला एक काही आणि ती एक संघर्ष समिती बनवा म्हणजे जिथं कुठं झाली शिष्टमंडळ जायचे, कुठे मीटिंग लावलेली आहे, काही नाही. इथून पुढे आता जसं तुम्ही बोलले की आपण तहसीलदारांकडे जाऊ, बँकेकडे जाऊ, डायरेक्ट शिष्टमंडळ आणि हे जे पूर्ण शिष्टमंडळ राहील ना की तिथं गेलंच पाहिजे, हे महत्वाचं आहे. चालेल चल धन्यवाद.